हजाराची टाकतो ना, हजाराची नाही, 500ची नाही तर 1,500ची. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आपण आहे हैदराबादमध्ये आणि आपल्याला इथून बुकिंग भेटलं आहे पुण्याचं. तर डायरेक्टली ब्लॉगची सुरुवात आपण पिकअप पॉईंटवरतून करतोय, कारण सकाळी लवकरच ते फोनच्या गडबड चालू होती, त्यामुळं जास्त काही शूट वगैरे करण्याच्या भानगडीत पडलो नाही आणि डायरेक्टली बोललो पोचल्यावरतीच आपलं जे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचून देऊ. तर चला मित्रांनो, आपण आहे पिकअप पॉईंटला आणि हे मटेरियल घेऊन जायचं आपल्याला पिंपरी चिंचवडला, म्हणजे डायरेक्ट घरी. तर हा ब्लॉग सुरू करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच. तर मित्रांनो, समोर जो बाईकवाला दिसतोय तर आणि समोर झाली लोडिंग 34. तर चला घेऊया गाडी लोडिंग करून. तर फायनली मित्रांनो, आपली गाडी लोडिंग झाली आहे. मागं बघू शकताय लॉक लावलंय. आता पुढून बघा, मग तुम्हाला पुढचं बोलतो काय दिसतंय वरती. तर हे ॲक्च्युली आपल्याकडं सोलर पॅनलचं मटेरियल आहे आणि हे त्याचे स्टँड आहेत. तर ते स्टँड थोडे बाहेर निघाले, ते 3-3, 4-4 फूट. तर हे मटेरियल आपल्याला घेऊन जायचं आणि आपल्या नशिबात ओव्हरसाईजचंच मटेरियल भरलेलं घेऊन जावं लागतंय आज पण. तर चला बघूया काय काय रोड हायलाईट्स होत आहेत. अजून डॉक्युमेंट क्लिअर करायचे. डॉक्युमेंट झाले की मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. आणि क्लायमेट पण बघू शकताय, पूर्ण पावसाळा वातावरण झालेलं आहे. तर मागून पॅक आहे, फक्त पुढून एक साईड ओपन आहे, त्यामुळे पाणी जरी आलं तरी तेवढ्या पॅचमध्येच पाणी येऊ शकतं आहे. बट काही प्रॉब्लेम नाही आहे, भिजलं तरी त्या मटेरियलला काही होणार नाही, म्हणून त्याचं टेन्शन नाही आहे. तर चला मित्रांनो, डॉक्युमेंट्स घेऊया आणि आपला पुढचा पुण्याचा प्रवास सुरू करूया. लोड काही जास्त नाही आहे, बट थोडं बाहेर आहे. तर चला. आणि आपल्या ऑलरेडी ओव्हरसाईज मटेरियल घेऊन जायची सवय आता खूप जुनी झाली आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही. तर निघूया इथून. आता 400-500 किलोच माल आहे आणि 600 किलोमीटरचा प्रवास आहे. तर चला आजचा प्रवास सुरू करूया. निघतोय गोडाऊनमधून बाहेर. आता किलोमीटरवरती हैदराबादचा रिंग रोड आहे आणि तिथून मग डायरेक्टली आपण मुंबई रोडला लागूया आणि आपला प्रवास सुरू करूया. तर पोचलोय मित्रांनो टोल नाक्यावरती आणि असं असेल तर आपला प्रवास सुरू झालाय. मित्रांनो, ट्रॅफिक बघू शकताय, टोटल 13 मिनिट्स कंजेक्शन. आणि आपण आहे आता एक्झिटला. फुल ट्रॅफिक जाम, कमीत कमी अर्धा-पाऊण तास झाला असेल आणि अजूनही पुढे अर्धा-पाऊण तास जाईल. तर मित्रांनो, हैदराबादचं असं हेवी ट्रॅफिक क्रॉस करून आता आपण पोहोचलो आहे जहिराबादला. जहिराबाद म्हणजे बॉर्डरच्या जवळ. कसं आहे, ट्रॅक्टर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ट्रॅक्टर. ॲक्च्युली काउंटिंग चुकू शकतंय. नक्की एक्झॅक्ट किती होते तुम्ही जर चेक केले असते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पोचलोय मित्रांनो चेकपोस्टला आणि आपल्या पुढे पण MH12 कॅरेट घेऊन चाललाय. बघू शकता ब्लू कलरचे कॅरेट. आता जाऊया डायरेक्टली
पंपावरती आणि कर्नाटकमध्ये डिझेल आहे स्वस्त म्हणून घेऊया डिझेल फुल करून. तर आता आपले पैसे वाचलेले आहेत या ठिकाणी. कर्नाटकमध्ये येऊ शकतात सेंटॅक्सवाले किंवा मग EV बिल वगैरे डॉक्युमेंट चेक करायला येऊ शकतात. तर त्यामुळे जास्तीत जास्त लवकर जाण्याचा प्रयत्न करू. बघू शकताय एकदम रिझर्व वरती आलेली आहे आणि इथं फुल केलं तर आपला पुण्यापर्यंतचा प्रवास डायरेक्ट होऊन जाईल. HP चा पंप आहे. चला पहिलं गाडी डिझेल भरूया, टाकी फुल करू. 3210ला बाहेर निघालो. झाल्यानंतर मस्त असं थंडगार आरोचं पाणी घेतलंय. तर आपला 100 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत झालाय मित्रांनो. आणि अजूनही आपल्याला कर्नाटकमध्ये 100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. तर लवकरात लवकर कर्नाटक क्रॉस करूया आणि महाराष्ट्रात पोहोचूया, जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ओव्हरसाईजचा. तर चला डायरेक्टली जाऊया आता. वेलकम टू कर्नाटका. तर पोहोचलो मित्रांनो हुमनाबादपर्यंत आणि हुमनाबादची टनेल बघू शकताय, म्हणजे अंडर बायपास रोड. तर इथून अजूनही कर्नाटकची बाउंड्री एक 30 ते 35 किलोमीटरचं रनिंग आहे. म्हणजे महाराष्ट्राचा वजन काट आहे तो. आपल्याला इथं चेकपोस्ट लागेल, पण इथं काही थांबायचं नाही आपल्याला. डायरेक्टली महाराष्ट्राच्या वजन काट्या जायचंय आणि अंडरलोड असल्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही आपल्याला. तर मित्रांनो शेजारी ढाबा दिसत असेल, ताज. आणि मस्त असं जेवण झालंय ताज हॉटेलला. एक अंडा करी मागवली होती, 4 रोट्या, फक्त 130 रुपये बिल झालंय. तर चला आता डायरेक्टली पोहोचूया. इथून 4-5 किलोमीटरवरतीच काटा आहे महाराष्ट्र बॉर्डरचा. तर पोहोचू डायरेक्टली काट्यावरती. अंडरलोड गाडी आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर 11 वाजलेत मित्रांनो आणि आपण पोहोचलोय आता महाराष्ट्र कर्नाटकच्या चेकपोस्ट वरती. चला जाऊ, वजन करून घेऊ. समोरच वजन काटा. तर हायवे बघू शकताय मित्रांनो. आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये नळदुर्गच्या अलीकडं. तर एवढ्या लवकर आणि एवढ्या फास्ट येण्याचं कारण एकच होतं की आपले दोन्ही टीपी, जे कर्नाटक आणि आंध्राचा जो तेलंगणाचा जो टीपी होता, तो आपण मागच्या शुक्रवारी काढला होता जेव्हा आपण विजयवाडाला निघालो होतो. तर दोन्ही टीपी संपले होते म्हणून थोडं धाकधूक पण होतं आणि मटेरियल पण ओव्हरसाईज. तर या सगळ्या गोष्टींमुळे थोडं फास्ट निघून आलो आणि आपल्याला बुकिंग पण त्यासाठी गरजेचं होतं. तर बुकिंग भेटलं होतं म्हणून फायनल करून तुम्ही आता पाहिलं असेलच. तर आलोय आता इथं एक 2-3 तास आराम करूया आणि मग सकाळी पहाटेचा 3-4चा अलार्म लावून त्यावेळेस पुढचा प्रवास सुरू करूया. तर गुड नाईट, भेटूया आता डायरेक्टली सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. तर सकाळच्या वाजले आहेत 7 आणि आपण आता निघतोय नळदुर्ग पासून. कारण रात्री 12 वाजता आपण जे झोपलो होतो, तर आता सकाळीच उठलोय. ते पण काका एक आले होते जे आपल्या बरोबर होते हैदराबादमध्ये पार्किंगच्या तिथे. तर त्यांनी आता येऊन उठवलं म्हणून उठलो, नाहीतर अजूनही झोपूनच राहिलो असतो. तर आता पुढे जस्ट नळदुर्ग आहे. म्हणजे हा घाट खाली उतरून गेल्यानंतर राईट साईडला नळदुर्गच आहे, इथून दिसत असेल. चला नळदुर्गचा व्ह्यू दाखवून देतो जाता आता. घाटातून कसा दिसतोय नळदुर्ग, दिसतोय का? कसं वाटतंय? प्लॅनिंग एवढा झोपण्याचा नव्हता जेवढा रात्री झोप झाली. 12 ते सकाळी 6, म्हणजे कमीत कमी 6 तास आपली झोप झाली. तर ही आहे त्या काकांची गाडी,
MH14. खरं त्यांनी उठवलं नाही तर अजूनही झोपलोच असतो. तर पोहोचलोय मित्रांनो सोलापूरला आणि इथूनही अजून 250 किलोमीटर पुणे. म्हणजे आपल्याला एक दुपारपर्यंत तरी पुण्यामध्ये पोहोचू शकतो. 6 तास तरी लागतील ॲटलिस्ट. हॉटेल सुनीलला नाश्ता वगैरे करून चिवडा घेऊन आपला पुढचा प्रवास करायचा आहे. हे आमचे काका पुण्याचे ज्यांनी मला उठवलं. तर चला जाऊया पुढे. आणि समोरच दिसत असेल सोलापूर हायवे आणि तिथे आपल्या दोन्ही गाड्या पार्किंग केल्या होत्या. झालाय मित्रांनो आपला प्रवास परत सुरू. आणि साईडला दिसत असेल सोलापूर हायवे. काका निघालेत पुढं V30. आता अजून आंघोळ केलेलं नाहीये. बघू कुठं जागा भेटते नाही तर डायरेक्टली आज घरी जाऊनच आंघोळ होणार. फायनली आपली पावती झालेली आहे. बघू शकताय 200 रुपयाची पावती आपल्या टोल नाक्यावरती गेली आहे. कारण इथं जे कूपन भेटत होतं म्हणजे जे आपल्याला पहिल्या सोलापूरच्या टोल नाक्यावरती असं तिकीट दिलं हे 100 रुपयाचं आहे. बट टेंभुर्णीच्या टोल नाक्यावरती 300 रुपयाचं तिकीट. 300 रुपयाचं तिकीट नका साहेब म्हणलं. 200 रुपयाची पावती करून द्या. पेड करून जातो. पेड करून त्याची प्रिंट काढून घेतली आणि ही पावती घेऊन आता आपण पुण्यापर्यंत जाऊ शकतो. कारण एक पावती झाली तर दिवसाला एक पावती चालू म्हणजे चालते. तर हीच पावती आता आपण शेवट दाखवत जाऊ. नाहीतर हे ओव्हर साईजचं जे मटेरियल आहे त्याला एंट्रीवरती जायचं म्हणलं तर भरपूर लॉंग रूटवरती भरपूर अशा एंट्री द्यावे लागतात. त्यामुळे स्टेट वाईज एक पावती करून घेतली तर काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणून आपण पावती करून घेतली आणि सकाळचे 100 असे 300 रुपये आपल्या एंट्रीचा खर्च या ट्रिपमध्ये लागणार आहे. बाकी कुठेही नाही. टोल नाक्यावरती नाही किंवा चेक पॉईंटला सुद्धा आपण पैसे दिले. कसं वाटलं मित्रांनो उजनीचा डॅम. आणि आता आपण पोहोचलो इंदापूर बायपासला. शेजारीत इंदापूर सिटी. आणि अजूनही आपला प्रवास 150 किलोमीटरचा बाकी आहे. कसा वाटतं व्ह्यू मित्रांनो. तर पोचलोय मित्रांनो पाटसच्या टोल नाक्यावरती. आणि इथं पण हवालदार आहेत. तर चला बघू काय होतंय आज. पुढे दिसत असतील कारच्या वरतून आहे का साहेब दिसत असतील. तर चला बघू काय होतंय आता.
झाली सर, पावती पेड करून घेतली. पावती सीट बेल्टची केली फाळ काय ओपन म्हणूनच त्याची तिथे गिरून घेतली साहेबांनी. वरचे मारतो. 200 दिले. ऐका की नका सर. अहो ऑलरेडी दिले, त्याचे पण दिले आणि ते बघा ते तिकीटही दिले सरांनी. ते दिलं आणि याचंही दिले. आता निघा ना ते बघा. हे नाही सर, कुठे गेलं? हे बघा हे दिले. ऐका ना सर, अहो त्यासाठीच केली तर ती पावती सर. त्यासाठीच केली ती पावती. नाही हे दिलं आणि त्याची पावती केली सीट बेल्ट. पावती त्याचीच केली साठी. अहो त्याची 500ची पावती लागती म्हणून काय म्हणजे 1000ची टाकतो ना. 1000ची नाही, 500ची नाही तर 1500ची. 1000च्या पहिले आपली 1500 पडणार. केली म्हटलं केली, नाही म्हटलं कसं असं नाही म्हटलं. करून पेड करून निघालो साहेब. अहो सर करून घेतली. तुम्ही सीट बेल्टची पाळत नाही त्याच्यासाठीच सीट बेल्टची केली मी. अहो खरंच 1500ची पडत. ऐका असं 1500ची पडत होती म्हणून ती करून घेतली. लायसन नाही तुम्ही मारता नाही. पावतीवरची राहिली सीट बेल्ट केली. अहो मालक सर 30 पावत्या माझ्या गाडीवर झालं अशी याच्यासाठी, लॉंग मटेरियलसाठी. ते रेग्युलर असते म्हणून ती सीट बेल्टवर टाकून घेतली. आता 1500 काय शिल्लक राहणार मला सांगा बरं. 1500ची पावती होते. ते 2 पाईप बाहेर निघाल्यावर तिचा पार्टीवाला जाते. मोठेच पाईप आहे. नाही ते सोलर पॅनलचं स्टँड आहे. सोलर पॅनल नाही सोलर पॅनल कसं बाहेर मागं नाही निघाले ते. नाही म्हणजे ते असं लय लांब असतं. बाहेरच्या बाहेर निघाला. आता बाहेर नाही म्हणजे आत्या पण म्हणून काय नका बरं करा. काय करतात सांगतो मला, रिक्वेस्ट कळत नाही. पाहिलं असेल मित्रांनो टोल नाक्यावरती साहेबांबरोबरची आर्ग्युमेंट, कन्व्हिन्स, अजून काय बोलू शकतो ते, तरी काही साहेब ऐकत नाहीत. त्याला जाऊ द्या, जे काय झालं ते झालं. म्हणजे किती वेळा आपण रिक्वेस्ट करून सुद्धा साहेबांनी ऐकायचं नव्हतं, तर आपण निघून आलो. म्हणजे त्याला टाकायचं असेल तर टाकू द्या. दादा आपला 1500 रुपयाचा लॉस होऊ शकतो. म्हणजे ही ट्रिप फक्त खर्चावरच झाली असं समजायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरलोडवरती किंवा ओव्हरसाईजवरती फेस कराव्या लागतात, जे तुम्हाला आज प्रॅक्टिकली कळाले असतील. तर चला पोचलोय पुण्यात आणि अजून 1 तासभर लागेल आपल्याला आपल्या लोकेशनवरती पोचायला. आणि हे उरळी कांचनचं सुरू झालेलं ट्रॅफिक सिग्नल आहे ॲक्च्युली, त्यामुळे थोडं ट्रॅफिक लागलंय. गाडी तळावरचं ट्रॅफिक. वेलकम टू पुणे. चिंचवडमध्ये डांगे चौकात आहे, तर इथून एक 10 मिनिटातच आपण साईडवरती पोहोचू. त्याआधी शुभम दादाला बोलवलंय, तर त्याला पण घेऊन जाऊया. तो येऊन थांबला असेल आता इथं पुढच्या चौकात. तर शुभम दादा पण आलेला आहे आणि आमचं आता सध्या समोसाची पार्टी चालू आहे. समोसा नाही आहे, सॉरी पॅटीस आणि वडापावची पार्टी चालू आहे. तर झाली आपली ट्रिप कंप्लीट आणि आता जायचं गाडी खाली करायला. मित्रांनो हमाली करून आमची गाडी झालेली आहे खाली
आणि आता निघालोय घरी. तर आपली 10 दिवसाची विजयवाडा ट्रिप कंप्लीट होते आणि या ट्रिपला आता आपल्याला रिटर्नला येताना बुकिंग लागलं होतं 7,500. पावती वगैरे तुम्ही पाहिले असेल तर एक 5,000 रुपये खर्च आणि 2,500 रुपये शिल्लक. तर टोटल आपण 10 दिवस बाहेर होतो विजयवाडा ट्रिपमध्ये. आणि या ट्रिपला आपल्याला नेट बॅलन्स राहिला आहे एक 22,000पर्यंत टोटल 10 दिवसात. तर चला मित्रांनो, ही सिरीज इथेच संपूया. सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.